हॅलो फ्रेंड्स, सर्वेइंगचा पार्ट नंबर 6 पाहणार आहोत आपण. त्यामध्ये इम्पॉर्टंट सिव्हिल इंजिनिअरिंग एमसीक्यूज विथ एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. आणि त्यामध्ये तुम्हाला एमसीक्यूज पाहायला भेटतील विथ एक्सप्लेनेशन आणि प्लस इमेजेस पण असतील आणि तुम्हाला आन्सर गेस करण्यासाठी 10 सेकंदाचा वेळ पण असेल. तर ठीक आहे, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर फर्स्ट, द करेक्शन फॉर सॅग इज Option A, always additive. Option B, always negative. Option C, always zero. Option D, sometimes additive and sometimes negative. Right answer option B, always negative. The correction for a sag is always negative. So right option B. राईट आपलं ऑप्शन जे आहे ते बी होतं. एक्सप्लेनेशन पाहूया. करेक्शन फॉर अ सॅग. When tape is supported at the two ends, then it always sag downwards. Due to its own weight, the apparent length measured is large as compared to the actual length and thus this correction is negative. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे, टू गिवन द करेक्ट आन्सर ऑप्शन बी, ऑलवेज सबस्ट्रॅक्टिव्ह. त्याचं नेचर पण काय असतं, ऑलवेज निगेटिव्ह असतं. सॅग करेक्शनचा फॉर्म्युला आहे जे आपण पाहूया. Surveying is the difference between the length of an arc and the length of its subtended chord. It is always negative. C फॉर्म्युला पहा. CS equal to minus WL square into L upon 24P square. तर आता आपण ते जे मिनिंग्स आहेत ते पाहूया फॉर्म्युलेचे. एल म्हणजे काय आहे, तर लेंथ ऑफ टेप इन मीटर्स मध्ये असतं ते, सस्पेंडेड बिटवीन सपोर्ट साठी. त्यानंतर पी म्हणजे काय, तर पुल अप्लाइड इन केजी, किलोग्राम मध्ये असणारे किंवा न्यूटन मध्ये पण असतो. डब्ल्यू, आता डब्ल्यू म्हणजे काय, वेट ऑफ द टेप इन केजी मध्ये पण असणार, न्यूटन मध्ये पण असणार, पर मीटर रन. सीएस तर सर्वांना माहिती आहे की सॅग करेक्शन इन मीटर्स फॉर अ लेंथ. WL, weight of tape suspended between the supports. Therefore, आता पाहूया, सॅग करेक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ वेट ऑफ द टेप, केजी मध्ये असणार, पर मीटर रन. त्यानंतर सेकंड मध्ये बघितलं तर आपण सॅग करेक्शन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू बी पुल अप्लाइड. त्यामुळे काय असणार आहे, सॅग करेक्शन इज ऑलवेज निगेटिव्ह असणार आहे. तर त्यामध्ये इम्पॉर्टंट पॉइंट्स मध्ये सांगितलं गेलं तर स्टँडर्डलायझेशन मध्ये एरर जे आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये असणार आहे आणि करेक्शन पण निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह मध्ये असणार आहे. तसंच आपलं सॅगिंगचं ऑलवेज काय असणार आहे, एरर प्लस मध्ये असणार आहे, पॉझिटिव्ह मध्ये, आणि जे काही करेक्शन आहे ते ऑलवेज निगेटिव्ह असणार आहे. ओके, पाहूया पुढचा प्रश्न. क्वेश्चन नंबर 2, measurements taken with a wrong scale can be corrected by using the relation. Option A, true length equal to correct scale upon wrong scale into measurement length. Option B, true length equal to correct scale upon wrong scale bracket square into measured length. Option C, true length equal to bracket मध्ये correct scale upon wrong scale bracket third into measurement length. Option D, none of these. Right answer option D, none of these. Explanation. Corrected length equal to RF of wrong scale upon RF of corrected scale into measured scale. If the chain used to measure a line is not the correct length, the measured length will be incorrect. If an chain is too long, the measured distance will be less. The error will be negative. If the chain is too short, the measured distance will be more and the error will be positive. तर यामध्ये जर ऍडिशनल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर रिप्रेझेंटेटिव्ह फॅक्टर असतो. रिप्रेझेंटेटिव्ह फॅक्टर इक्वल टू असतं आपला मॅप डिस्टन्स अपॉन ग्राउंड डिस्टन्स. फॉर एक्झाम्पल मध्ये सांगायचं म्हणलं तर मॅप स्केल जर फिगर मध्ये रिप्रेझेंटेटिव्ह युनिट्स मध्ये असणार, तर युनिट्स कोणते असणार आहेत यामध्ये, तर सेंटीमीटर असतं, इंच मध्ये असतं, फीट मध्ये असतं. एक्सप्रेस कशामध्ये होतं, इन द फॉर्म ऑफ फ्रॅक्शन मध्ये होतं, 1/x म्हणजे ऍज अ 1/250,000 और किंवा द रेशिओ 1:x टू इंडिकेट दॅट 1 युनिट वन द मॅप ऑफ रिप्रेझेंट x युनिट ऍज अ 250,000 सेंटीमीटर ऑन द अर्थ सरफेस. ते आहे आपलं रिप्रेझेंटेटिव्ह फॅक्टर्स. रिप्रेझेंटेटिव्ह फॅक्टर्सचा फॉर्म्युला याच्या अगोदरही सांगितला
तोच आहे मॅप डिस्टन्स अपॉन ग्राउंड डिस्टन्स. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आता. Question number 3. In a well-conditioned triangle, option A, no angle should be more than 30 degree. Option B, no angle should be less than 30 degree. Option C, no angle should be 30 degree. Option D, no angle should be more than 45 degree. Right answer option B. No angle should be less than 30 degree. In a well-conditioned triangle, no angle should be less than 30 degree. So correct answer option B. Explanation. Triangulation figure. For conditional triangle, the angle must not be less than 30 degree or greater than 120 degree. Condition for well-conditioned triangle, angle must be in between 30 degree to 120 degree. An equilateral triangle will be the most appropriate triangle because all the angles are of 60 degree and have a common intersection असणार आहे त्यामध्ये. त्यानंतर चेन सर्वेइंग मध्ये केलं जातं हे ट्रायंगल वेल कंडिशन जर असेल तर कॅन बी प्लॉटेड ॲक्युरेटली बाय द इंटरसेक्शन ऑफ आर्क फॉर द एंड ऑफ बेस लाईन. तर इक्विलॅटरल आत्ताच पाहिलं आपण, इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये जर बेस्ट काय असेल तर वेल कंडिशनल ट्रायंगल असतं और आयडियल ट्रायंगल पॉसिबल असतं त्यामध्ये. If not possible to have the equilateral triangle, it must ensure that no angle is less than 30 degree or greater than 120 degree. So right answer option B. Question number 4. The number of links in a 30-meter chain is option A 100, option B 150, option C 50, option D 75. Right option B 150. The number of links is a 30-meter chain is 150 links. Explanation. For 30-meter chain, links provided at each point 2 meters, so number of links equal to 30 upon 0.2. केल्यानंतर आला आपला आन्सर 150 links. A metric chain has 5 links per meter. ओके, एका मीटर मध्ये 5 लिंक्स असतात अँड इट्स अवेलेबल इन लेंथ ऑफ 20 मीटर ऑल्सो 30 मीटर. 20 मीटर metric chain has 100 links and 30 meter metric chain has 150 links. Metric chain are most commonly used chains in India. They have tallies every 2 meters for a quick reading, and the total length of a chain is marked on the brass handle at the ends. And other type of chain including engineer's chain equal to 100 feet long with 100 links. Gunter's chain is 66 feet long with 100 links. Revenue chain equal to 30 feet long with 16 links. Metric chain. It consists of a galvanized mild steel wire of 4 mm diameter known as a link. It is available in 20 meter, 30 meter, 50 meter length, which consists of 100 links. Gunter's chain, a 66 feet long chain, consists of 100 links, each of 0.66 feet. It is known as a Gunter's chain. This chain is suitable for taking length in miles. So आता आपण हा व्हिडिओ स्टॉप करूया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.